अजित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव आहे ज्यांनी वेगवेगळ्या सरकारांमध्ये काम करत तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आणि राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावली। राजकारणापेक्षा कामावर भर देणारा नेता अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या कामाचा ठसा महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा, शेती, अर्थकारण आणि ग्रामीण विकासावर स्पष्टपणे दिसतो। पायाभूत सुविधांच्या बाबतीत अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती दिली। पुणे मेट्रो सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असो, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन असो, बीड पळी रेल्वे मार्ग असो, कर्जत भीमाशंकर मार्ग असो किंवा मुळा मुठा रिव्हरफ्रंट प्रकल्प असो, या सगळ्या कामांचा सातत्याने आढावा घेऊन ते वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी पाठपुरावा केला। AIIMS पुणे, पुरंदर विमानतळ आणि स्वराज्य रक्षक स्मारक यांसारख्या मोठ्या प्रकल्पांनाही गती देण्यासाठी त्यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या आणि निर्णय घेतले। शहरी आणि प्रादेशिक विकासाच्या बाबतीत पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट हे त्यांचं मोठं उदाहरण आहे। उड्डाण पूल, सबवे, रुंद रस्ते आणि वीज व्यवस्थेतील सुधारणा यामुळे हे शहर देशात एक मॉडेल शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। 2012 पर्यंत भारनियमन जवळपास संपवण्यात आलं, हे देखील त्याच काळातलं मोठं यश होतं। पुणे आणि परिसरात वाहतूक कमी करण्यासाठी उपनगरी रेल्वे नेटवर्क, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ जोडणारी मेट्रो लाईन 8 आणि विविध जिल्ह्यांमध्ये हजारो कोटींचे प्रकल्प मंजूर करून त्यांचं उद्घाटन हे सगळं त्यांच्या कामाचा भाग। पाणी आणि शेती या विषयांवर अजित पवारांनी विशेष लक्ष दिलं। जलसंपदा मंत्री असताना त्यांनी अनेक मोठे धरण प्रकल्प, कालवे आणि सिंचन योजना पुढे नेल्या, ज्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढलं। सरकारी साखर कारखाने, दूध संघ आणि सरकारी बँकांचं आधुनिकीकरण करून शेतकऱ्यांना आधार देण्याचं कामही त्यांनी केलं। काही वाद झाले असले तरी शेती आणि पाण्याच्या क्षेत्रात झालेला विस्तार हा नाकारता येत नाही। प्रशासन आणि कारभाराच्या बाबतीत त्यांनी जनतेसाठी जनता संवाद सारखे उपक्रम सुरू केले, ज्यातून सामान्य माणसाच्या तक्रारी थेट सरकारपर्यंत पोहोचू लागल्या। नियोजन, सहकार आणि अर्थ विभागासारखी महत्त्वाची खाती त्यांनी अनेक वर्ष सांभाळली आणि राज्याच्या निर्णय प्रक्रियेत मोठी भूमिका बजावली। राजकीयदृष्ट्या पाहिलं तर अजित पवार 7 वेळा बारामतीतून आमदार म्हणून निवडून आले। वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांमध्ये काम करत त्यांनी सर्व पक्षांशी काम करण्याची क्षमता दाखवली, म्हणून त्यांची ओळख अशी आहे की ते सगळ्यांशी संबंध ठेवून काम करणारे, पण कामात कोणतीही तडजोड न करणारे नेता आहेत। आज 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेला, महाराष्ट्राच्या विकासाच्या अनेक टप्प्यांचा साक्षीदार आणि शिल्पकार असलेला नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं। पायाभूत सुविधा, शेती, अर्थकारण आणि ग्रामीण विकास या सगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे।